ज्यावेळेस ॲप इन्स्टॉल होईल त्यावेळेस हा ऑरबीपे असा लोगो दिसेल. यावर क्लिक केल्यावर ॲप ओपन होईल. ॲप ओपन झाल्यावर लॉग इनची स्क्रीन दिसेल. लॉग इन स्क्रीनमध्ये तुम्हाला युजर आय डी आणि तुमचा पासवर्ड टाकावा लागेल. त्याच्यानंतर रिमेंबर मीवर क्लिक करा, म्हणजे प्रत्येक वेळेस तो तुम्हाला पासवर्ड आणि युजर आय डी मागणार नाही. त्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक करावं लागेल. लॉग इन बटनावर क्लिक झाल्यावर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल, ज्याच्यावर तुमचे सर्व आजच्या डेटचे UPI ट्रान्झॅक्शन आणि कॅश ट्रान्झॅक्शन जेवढे झाले ते सगळे तुम्हाला सेल्समध्ये दिसेल उजवीकडे वरच्या साईडला. आणि इथे तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही डेट वाईज पण चेक करू शकता की कोणत्या डेटला किती सेल झाला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲप ओपन केल्या तुम्हाला पहिले शेवट कोपऱ्यात सेटिंग बटन आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि लास्ट ऑप्शन आहे 12 नंबर ॲप पासवर्ड सेटअप, याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि ओल्ड पासवर्डमध्ये 1 2 3 4 आणि न्यू पासवर्ड जो तुम्हाला सेट करायचा आहे. आता टेम्पररी मी ते सेट करतो 1 2 3 4च. आणि सेव्ह केल्यानंतर खाली तुम्हाला दिसेल पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली. ठीक आहे. याच्यानंतर बॅक केल्यानंतर तुम्ही परत मेन स्क्रीनला येऊन जाल. त्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं या ऑरेंज दिसणाऱ्या आयकॉनवर. ऑरेंजमध्ये जे आयकॉन आहे याचा यूज होतो हा सर्व्हरवरून जो काही तुमचा मेनू कार्ड आम्ही सेट केला आहे तो तुमचा एकदा लोड करेल. तर याच्यावर क्लिक केल्यानंतर प्रोसीड बटनावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर तो तुम्हाला पासवर्ड विचारेल, जो पासवर्ड तुम्ही आत्ता सेट केला 1 2 3 4 आणि ओके. हे केल्यानंतर खाली तुम्हाला दिसेल की डाउनलोडिंग फॉर दी हॉटेल, तुमच्या हॉटेलचं नाव, डाउनलोड कंप्लीट एक्स्ट्रॅक्टिंग. त्याच्यानंतर ते शो करेल की जे काही तुमचा मेनू डाउनलोड झाला आहे तो. त्याच्यानंतर तुम्हाला सेटिंगमध्येच जायचं आहे. बिलिंग सेटिंगमध्ये आपण इथे वेगवेगळ्या व्ह्यूज दाखवले आहेत. या व्ह्यूनुसार तो तुम्हाला तुमचे मेनू आयटम डिस्प्ले करेल. आता जसं की तुमच्या मेनू कार्डमध्ये हाफ आयटम आहेत, जसे की चायनीज आयटम असतील किंवा थाली असेल, मिनी थाली, फुल थाली, थाली असे जे कंडिशन असतील त्यावेळेस तुम्ही हा फुल व्ह्यू सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला मी सगळे व्ह्यू सिलेक्ट करून दाखवतो, पण जर तुम्ही हाफ आणि फुल आयटम एकाच आयटममध्ये देत असाल तर हाफ आणि फुल व्ह्यूज सिलेक्ट करा. नंतर बॅक करा. मेन स्क्रीनवर परत आलात. आता तुम्हाला ज्यावेळेस प्रिंट करायचे असेल त्यावेळेस न्यू ऑर्डरवर क्लिक केलं की इथे तुम्हाला सर्व आयटम दिसतील. जसं मी तुम्हाला बोललो होतो की इथे तुम्हाला हाफ आणि फुल, आता मिसळ असेल, मिसळ ठेचा असेल, ज्याला की फक्त फुल आयटमच आहेत, त्यामुळे तुम्हाला ते फक्त फुलच दाखवत आहे. आता काही आयटम जसं की या साईडला क्लिक केलं किंवा तुम्ही असं ड्रॅग जरी केलं तरी तुम्हाला इथे मेनू कॅटेगरी दिसतील. जसं की राईसमध्ये हा फुल असतं, तर राईस सिलेक्ट केला तर हा तुम्हाला दाखवतो आहे जिरा राईस हाफ आणि फुल. जर जिरा राईस हा फुल असेल तर तुम्ही प्लसवर क्लिक केलं तर ही एकनी क्वांटिटी वाढेल. हाफच्या पुढं क्लिक केलं तर हाफ क्वांटिटी वाढेल, फुलच्या पुढं क्लिक केलं तर फुल क्वांटिटी वाढेल. मायनस केलं तर ती क्वांटिटी वजा होईल. आणि डायरेक्ट तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल तर वर क्रॉस बटन आहे, त्याच्यावर क्लिक केलं हे रिमूव्ह होऊन जाईल. डायरेक्ट जर तुम्हाला क्वांटिटी सेट करायची असेल तर मध्ये जो इनपुट आहे त्याच्यावर क्लिक केलं आणि तुम्ही डायरेक्ट देऊ शकता की 2 हाफ, तर हा डायरेक्ट 2 हाफ सिलेक्ट होईल. ठीक आहे. तर इथे ऑल कॅटेगरी केलं तर तुम्हाला इथे कॅटेगरी वाईज भेटून जाईल. इथे एक ऑप्शन दिला आहे आपण सर्चचा. जर तुम्हाला म्हणजे तुम्हाला जर कॅटेगरी वाईज बघायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट इथे सर्च करू शकता. जसं की मला जिरा राईस पाहिजे, मी जिरा राईस सर्च करणार JEERA, तर जिरा राईस येऊन जाईल. तर तुम्ही इथून पण प्लस मायनस करू शकता. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे की तुमचे फेवरेट आयटम आहेत. आता तुम्हाला ज्यावेळेस खूप गर्दी असते त्यावेळेस तुम्हाला फास्ट बिलिंग पाहिजे असते, तर मी काय करतो की माझे मोस्ट फेवरेट आयटम आहेत. माझा जिरा राईस विकला जातो मोस्टली. त्याच्यानंतर माझी भाकरी वगैरे विकली जाते, तर मी भाकरीमध्ये गेलो, चपाती विकली जाते, भाकरी विकली जाते.